चला तर जाऊया राळेगणसिद्धी गावामध्ये। हे गाव महाराष्ट्रामध्ये आहे। हे गाव सन्माननीय समाजसेवक श्री अण्णा हजारेंमुळे जगप्रसिद्ध झाले। तसेच हे गाव पर्यावरण संरक्षण व ग्रामविकासामध्ये पुढे आहे। श्री अण्णा हजारे लष्करी सेवेतून निवृत्त होऊन सन 1975 मध्ये श्री अण्णा हजारेंच्या नेतृत्वामध्ये जलसंरक्षण व वृक्षारोपणाची सुरुवात झाली। येथील पर्यावरण वृक्षारोपणामुळे व जलाशयामुळे गाव खूप सुंदर झाले आहे। या गावामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विशेष काळजी राखली जाते। तसेच हे गाव एक रोल मॉडेल म्हणूनही ओळखले जाते। गावामध्ये गेल्यावर श्री समाजसेवक अण्णा हजारेंची आम्ही भेट घेण्यासाठी निघालो। थोड्याच वेळानंतर आमची त्यांच्याबरोबर भेट झाली। भेट झाल्यानंतर आम्ही म्युझियम पाहण्यासाठी गेलो। राळेगणसिद्धी या गावाला भरपूर पुरस्कारांनी सन्मानित केले गेले व थोर समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मभूषणने सन्मानित केले गेले। तसेच त्यांना बाहेर देशातूनही सन्मानित करण्यात आलेले आहे। ते सर्व म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहे। म्युझियमला भेट दिल्यावर श्री अण्णा हजारेंच्या परिश्रमाची जाणीव होते। म्युझियम पाहिल्यानंतर आम्ही शाळा पाहण्यासाठी गेलो। शाळेत जात असताना शाळेच्या एंट्रन्स पासून ते आत शाळेपर्यंत खूप झाडे आहेत। या झाडांमुळे या शाळेला वेगळीच एक शोभा आलेली आहे। ते पाहून आम्हाला खूप छान वाटले। या शाळेमधील चांगला स्टाफ व त्यांचे संस्कारमुळे येथील विद्यार्थी एका चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत। येथे खूप मोठे खेळण्यासाठी व व्यायामासाठी सुसज्ज असे मैदान आहे। त्यानंतर आम्ही हॉस्टेलला भेट दिली। येथील हॉस्टेलमधील मुलांवर चांगले संस्कार केले जाते, तर येथील मुलांना भेटून आम्हाला प्रसन्न वाटले। येथील सर्व मुले स्वतःचे काम स्वतः करतात। कुठून आलेला आहे? श्रीगोंदा। तू कुठून आला रे? कुठल्या गावाचे बेटा? करमचं? कसं वाटतं इथं? शाळा कशी आहे? हॉस्टेलला भेट दिल्यानंतर आम्ही माता पद्मावती मंदिराचे दर्शन घेतले। या मंदिराजवळ भले मोठे एक वृक्ष आहे। येथे सुसज्ज असे मोठे कार्यालय आहे, जे लग्न समारंभासाठी वापरतात। या गावाला भेट दिल्यानंतर मन प्रसन्न झाले। या गावाकडून भरपूर काही शिकण्यासारखे आहे।